एका सीडीमुळे आणि ह्या सीडी ड्राईव्हच्या USB केबलमुळे पूर्ण मिरज शहर फिरून काढले बघा आज तर नमस्कार मित्रांनो, माझ्या लेकी बरोबर जरा खेळून कनी तिला बाय करून नेहमीप्रमाणे ऑफिसची कामं करायला चाललेलो बघा माझी ग्रँड I10 घेऊन. आणि घरातनं फक्त 4 ते 5 किलोमीटर बाहेर पडलो असेल बघा मित्रांनो. आणि माझं या स्पीड मीटरकडे गाडीचं लक्ष गेलं. 42,000 गाडीचं रनिंग झाले मित्रांनो 7 महिन्यात. कालच गाडीचं अपॉइंटमेंट घेतलेलं सर्व्हिसिंग साठी आणि त्यांचा पण काही फोन आलेला नव्हता. कारण आपली गाडी सर्व्हिसिंगला सोडायला पाहिजे, कारण कायम लॉंग रूटलाच असते आपली गाडी. म्हणून परत घरात जाऊन कनी आपल्या ग्रँड I10 मधलं सगळं साहित्य आपल्या झेन इस्टोली मध्ये टाकलं आणि भावाला फोन करून सांगितलं, भावा तेवढी गाडी तेवढी शोरूमला सोडून ये म्हणून. आणि मी झेन घेऊन आलोय सांगली पाट्यावर या निखिल साहेबांना घ्यायला. मित्रांनो आजचं काम मला एकट्याला होणार नाही, त्यामुळे निखिल्यालाच काल फोन करून सांगितलेलं आपल्याला दोघांना जायचं आहे बघा. याला गाडी चालव म्हणलो आणि गाडी पहिला तेवढं पेट्रोल पंपावर ने म्हणलो. आणि या चोकाक मधील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून कनी मित्रांनो आता निखिल्याने मी चाललोय बघा मिरज मध्ये असलेल्या सुप्रसिद्ध हाडांचे डॉक्टर GS कुलकर्णी यांच्या हॉस्पिटलमध्ये आज आपल्याला काम करायचं आहे मित्रांनो. मागच्या सोमवारी मी एकटा आलेलो मित्रांनो, 12 तास नुसतं काम करत होतो. एक सुद्धा सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालं नाही माझ्याकडनंच काहीतरी चूक होत असेल म्हणून मी निखिल्याला आज घेऊन आलोय बघा. आणि सगळ्यात तयारीनं आलोय बघा मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला हे भिंतीकडेला मशीन आहे का नाही, या मशीनचं आज काम करायचं आहे. हे मशीन चालू आहे, ह्याच्यात फक्त एक एक्सरेवर लाईन येतात ते तेवढं क्लीन करून द्यायचं आहे. निखिल्याला म्हणलो, निखिल्या तू सॉफ्टवेअर तेवढं इन्स्टॉल करून घे, मी तर नागेश सरांना भेटून घेतो. नागेश सर अजून मला इंस्टाग्रामला फॉलो करत नाहीत, म्हणून त्यांना सांगितलं सर पहिला तेवढं प्लीज मला फॉलो करा. म्हणून त्यांचा मोबाईल घेतला, त्यांनाच माझी आयडी ओपन करून दिली आणि फॉलो करून घेतलं बघा मित्रांनो. आणि त्यांना 1-2 व्हिडिओ पण दाखवले. तर इकडे निखिल साहेबांनी लॅपटॉप तयार करून ठेवलेला आणि म्हणला सॉफ्टवेअर तेवढा सीडी राईट करून दे मला. म्हणून सीडी ड्राईव्ह काढला बघा मित्रांनो. आणि सीडी ड्राईव्ह मध्ये कनी या सीडी ड्राईव्हची केबलच नाही मित्रांनो. आणि या बिना केबलच्या सीड्या कशा राईट करू आम्ही, काय डोकं चालू ना बघा मित्रांनो. एवढ्या तयारीनं येऊन एक केबल नाही, त्यामुळे सगळा घोळ झाला. पूर्ण हॉस्पिटलमध्ये नुसती केबल उडकत होतो. आणि जो गावल त्या कॉम्प्युटरला आम्ही ट्राय करत होतो. एक कॉम्प्युटर गावला, त्याला सीडी राईट काही होईनाच मित्रांनो, कारण याला रिरायटेबल DVD रायटर लागतोय, त्यालाच कुठेतरी बुटेबल सीड्या राईट होत्यात बघा. मग मी विचार केला बघा, लई इथं वेळ वाया घालण्यात काय अर्थ नाही, आपल्याकडे दुसरीकडे काहीतरी पर्याय उडकला पाहिजे. म्हणून एका टेक्निशियनला मी फोन केलेला, त्यांनी या म्हणल्यात म्हणून मी आले बघा डॉक्टर सुधीर कदम यांच्या यशस्वी हॉस्पिटलमध्ये. इथं आपल्या एक एअरसेम कंपनीचं विटाफ्लेक्स मॉडेल आहे. आणि आकाश साहेबांनी मी फोन केलेला मगाशी, यांनी आपल्याला इथं ऍक्सेस दिलाय सीडी राईट करून घ्या म्हणून. आणि तसंच त्यांच्या मशीनचं पण आता सर्व्हिसिंग करून देणार आहे. इथं सीड्या राईट करून मित्रांनो आता आले बघा परत GSK मध्ये. इथं सॉफ्टवेअर लोडिंगला लावले, सॉफ्टवेअर पण व्यवस्थित लोडिंगला झाले. तोपर्यंत म्हणलो सॉफ्टवेअर लोड होऊस तर त्यांचं जे मशीनवर एक्सरे लाईन येतात त्या मशीनचं पहिला सर्व्हिसिंग करून घ्या म्हणलो. म्हणून या मशीनचं सगळं PMT लेझर ऑप्टिक सगळं प्रॉपर क्लीन करून घेतलं बघा मित्रांनो. ही छातीच्या आडवी पांढरी रेष येते का नाही, हा प्रॉब्लेम होता. आणि क्लीन केल्यानंतर मित्रांनो ती पूर्ण लाईन गेली बघा. तर इकडे मित्रांनो सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून पण काय उपयोग नाही, जो प्रॉब्लेम होता तो काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. आता परत आणि एकदा प्रॉपर व्हिजिट करावं लागते बघा आम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन साठी. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही जर मला फॉलो केला नसेल तर प्लीज तेवढं फॉलो करून घ्या, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.